जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आमदार अर्जुन खोतकर यांनी आज विधानसभेत लावून धरला। या विषयावर त्यांनी महापालिका प्रशासनाला सक्त ताकीद द्यावी अशी मागणी केली। प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक 1 माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत लहान मुलावरील हल्ले, नागरिकांचा मृत्यू, मनपा आणि सहकारच्या बाबतीत निष्क्रियता या प्रश्नावरती तीव्र नाराजी व्यक्त केली। अध्यक्ष महोदय, माननीय न्यायालयाने म्हटलेलं आहे की अशा घटना भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या ठरतात। तरीही नगरपालिका मनपाचं प्रशासन हे झोपलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या जालना शहरातला मूळ प्रश्न होता, त्याला खरं पुन्हा त्यात काही जोडलं गेलं। अध्यक्ष महाराज, अर्जुन नगरमध्ये श्रद्धा पाटोळे नावाची 7 वर्षाची मुलगी आई वडिलाच्या समोर कुत्र्याने उचलून नेली आणि संपूर्ण मुलगी अध्यक्ष महाराज खाऊन टाकली, मारून टाकली। माऊली नगरमध्ये परी गोसावी ही 3 वर्षाची मुलगी अध्यक्ष महाराज, हिलाही कुत्र्याने उचललं आणि तिला मारून टाकलं। अध्यक्ष महोदय, चंदनझिरामध्ये गौरव खरात या 4 वर्षाच्या मुलाला याचे लचके तोडले। अध्यक्ष महाराज, मुलंच काय अध्यक्ष महाराज, पण पोलीस सुद्धा सुरक्षित नाही। भोकरदनमध्ये किशोर मोरे नावाचा पोलीस कॉन्स्टेबल, याचेही लचके अशाच कुत्र्याने तोडले। अध्यक्ष महाराज, 15 दिवसामध्ये 93 लोकांवर या कुत्र्यांनी हल्ला केला अलीकडच्या कालखंडामध्ये। अध्यक्ष महोदय, रस्त्यावरती आता कुत्र्याची दहशत आहे। टोळ्यांची दहशत तर होतीच अध्यक्ष महाराज, पण आता या नवीन टोळ्या जन्माला आलेल्या आहेत कुत्र्यांच्या, आणि या टोळ्यांच्या माध्यमातून जर 15 दिवसामध्ये 93 लोकांवरती हमला होत असेल तर मनपा प्रशासन किंवा राज्य सरकार कोणती गंभीर स्वरूपाची कारवाई करतं? अजून कोणी सांगायचं राहिलं अध्यक्ष महाराज तुम्हाला? सर्वोच्च न्यायालय, या देशाचं सर्वोच्च न्यायालय तुम्हाला सांगतं की याचं निर्बीजीकरण करा, यांना शेल्टर हाऊसमध्ये ठेवा। मला धन्यवाद द्यायचे आमच्या जिल्हाधिकाऱ्याला की त्यांनी हा प्रयत्न आपल्या स्वतःच्या पातळीवर, अमित मित्तलने हा प्रयत्न आपल्या पातळीवर केला। आता आमच्या नवीन आयुक्त शर्मा यामध्ये प्रयत्न या ठिकाणी करतात। अध्यक्ष महाराज, 25 संघटनांनी निवेदन दिलेले आहेत की अशा प्रकारच्या या टोळ्या उद्ध्वस्त केल्या पाहिजे कुत्र्यांच्या। अध्यक्ष महाराज, का सरकार आणि मनपा सरकार का कमी पडतं? अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा अध्यक्ष महाराज, तातडीनं वार लेवलवर या सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी केला जाईल? या टोळ्या नेस्तानाबूत केल्या जाईल का? त्यांचं निर्बीजीकरण असेल किंवा त्यांचं शेल्टरमध्ये ठेवणं असेल, यासाठी जो काय निधी मनपाला लागेल तो निधी राज्य सरकारच्या वतीनं पुरवला जाईल का? आणि कुत्र्यांचा बंदोबस्त या ठिकाणी केला जाईल का? एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो आणि मुर्जी भाईला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी मला संधी दिली। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊंनी जो मुख्य श्वानांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी जालन्यातली जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे ती देखील खरी आहे, परंतु ही परिस्थिती प्रत्येक शहरामध्ये येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत। त्याच्यामध्ये भटक्या श्वानांना निर्बीजीकरण, लसीकरण करण्याच्या दृष्टीनं कारवाई झाली पाहिजे, निवाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, म्हणजे शेल्टर हाऊसची व्यवस्था झाली पाहिजे, खाण्यासाठी जागा त्यांच्या निश्चित झाल्या पाहिजेत, हेल्पलाईन विकसित केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर अँटी रॅबीज लस दिल्या पाहिजेत। अशा पद्धतीच्या आदेशवजा सूचना ह्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या असल्यामुळं प्रत्येक महानगरपालिकेला, नगरपालिकेला हे बंधनकारक आहे की श्वानांपासून जनतेचा बचाव करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊंनी जी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की जालना महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये अर्जुन भाऊ तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे जालना महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन हे जालना महानगरपालिकेने केलं पाहिजे। परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी अधिकची माहिती थोडी देणार आहे, कारण याच्यामध्ये मुंबईचा देखील प्रश्न आलेला आहे, काही अन्य महानगरपालिकांचा देखील प्रश्न आलेला आहे। संपूर्ण ज्यावेळी श्वानांची संख्या तपासली गेली ती जवळजवळ 14,80,000 श्वान हे भटके श्वान महाराष्ट्रामध्ये आहेत। विविध 14,80,000 आणि त्यातले 94,000 हे मुंबई शहरामध्ये आहेत, अशा पद्धतीचा आकडा हा सर्वे नंतर लक्षात आलेला आहे।
आणि जसं सुप्रीम कोर्टाने सांगितले की ABC सेंटर ही आपण सगळीकडे सुरू केली पाहिजे. त्याच्यासाठी महानगरपालिकेनं प्रयत्न केला पाहिजे. त्याला आपण प्राणी जन्म नियंत्रण विभाग असं म्हणतो. तर ते देखील विभाग महानगरपालिकेनं सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेनं घेतला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं घेतला आहे, नाशिकनं घेतला आहे, कल्याण डोंबिवलीनं घेतला आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रभूसाहेबजी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की प्राणीप्रेमी जे आहेत त्यांना आपण दोष देऊन चालणार नाही, परंतु अशा भटक्या कुत्र्यांना त्यांनी देखील काही जागा निर्माण करून ठेवलेल्या आहेत की तिथे त्यांना खाणं दिलं जातं, त्यांना खायला घातलं जातं, म्हणून शेकडो भटके श्वान त्या ठिकाणी येतात. अशा पद्धतीची एक सर्वेमध्ये जे पुढे आलेलं आहे त्याच्यामध्ये ते देखील आहे. आणि म्हणून या देखील प्रिकॉशन आपण घेतल्या पाहिजेत. महानगरपालिका ज्या आपल्या 29 महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये 2024-25ला 1,82,413 श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आलं आणि अँटी रॅबीजचे वॅक्सिनेशन 2,97,389 श्वानांवर करण्यात आलं आणि नगरपालिकेमध्ये 51,058 आणि 51,581 अशा पद्धतीनं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात आलं. 2025-26ला 3,18,922 श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आलं आणि 4,84,406 श्वानांवर लसीकरण करण्यात आलं. आणि यावर्षी अजून ती प्रोसेस सुरू आहे. 65,385 हे निर्बीजीकरण करण्यात आलं आणि 97,959 हे लसीकरण करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, याला जे श्वानांच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन तंतोतंत करण्याचे निर्देश हे सगळ्या यंत्रणेला दिले जातील. अध्यक्ष महोदय, होऊ दे त्यांचं होऊ दे. मुंबई एक अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयने श्रद्धा पाटोळे नावाची 7 वर्षाची मुलगी आई वडिलाच्या समोर खाल्ली. अध्यक्ष महोदय, परवी गोसावी 3 वर्षाची मुलगी मारल्या गेली. अध्यक्ष महोदय, तुम्ही या परिवाराला मारली, जिवंत मेली, काय करणार आहे? जिवंत मेली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या परिवाराला सहानुभूती म्हणून या ठिकाणी काही मदत करणार आहेत का? आणि याची जबाबदारी संपूर्णतः मनपाची आहे. मनपावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? या मनपाच्या दुर्लक्षपणामुळे अध्यक्ष महोदय 3-3, 4-4 वर्षाच्या मुलं मारायला लागलेत. रोज हल्ले आहेत. 15 दिवसामध्ये 93 हल्ले. अध्यक्ष महोदय, 15 दिवसात 93 लोकांवर हल्ले केले. काय करणार आहे मनपा महापालिका? अध्यक्ष महोदय, फार गंभीरपणे हा विषय हाताळायची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या टोळ्या नेस्तभूत करायची गरज आहे. या परिवाराला मदत केली पाहिजे आणि मनपाला सुद्धा सक्त ताकीद तुम्ही दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊनी मदतीचा विषय जो या ठिकाणी काढलेला आहे तशी विनंती मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांना निधी मिळावा ही मुख्यमंत्री महोदयांना केली जाईल. आणि दुसरा अध्यक्ष महोदय ह्याच्यातला भाग असा आहे की महानगरपालिकेवर आपण जर ते दोषी असतील तर नक्की कारवाई करू, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी जर अंमलबजावणी केली तर याचं प्रमाण 100% कमी होऊ शकतं आणि त्या संदर्भामध्ये निर्देश महानगरपालिकेला दिले जातील. त्याच्या पुढे जाऊन मंत्री महोदय, एक मिनिट. आपण सुप्रीम कोर्टाचा इकडे उल्लेख केला त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे ज्यात भटक्या कुत्र्यांना सामान्य नागरिकांना हानी होण्याच्या परिस्थितीत प्रायोरिटी दिली गेलेली नाहीये. पहिली प्रायोरिटी स्थानिक जे रहिवासी आहेत तिकडचे त्यांची सुरक्षा. आणि त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टच्या निकालाचं संपूर्ण वाचन करावं. त्यात काय सांगितलंय, काय आदेश दिलेत ह्याचं पूर्ण आपण वाचन करावं. मग सुप्रीम कोर्टच्या आदेशाचा आपण आधार घ्यावा. नाही अध्यक्ष महोदय, मी तेच या ठिकाणी सांगितलं की सुप्रीम कोर्टानं श्वानांच्या बाबतीमध्ये मानव वस्ती प्रायोरिटी धरून जे निर्णय दिलेले आहेत त्याचा पूर्ण अभ्यास त्या महानगरपालिकेनं करावा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश दिले जातील. आणि मनपाच्या बाबतीमध्ये मदतीचा जो आपण विषय सांगितला त्याच्यामध्ये माझ्याकडे आत्ताच असं सांगण्यात आलेलं आहे की मनपाकडनं देखील त्यांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.